नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज 6 जानेवारी. नित्य स्वामी दर्शन या पवित्र ग्रंथातील आजचा संदेश आपल्याला त्या ऐतिहासिक क्षणी घेऊन जाणार आहे ज्याची प्रतीक्षा भक्त शतकानुशतके करत होते. कर्दळीवनात 350 वर्षे समाधीत असलेल्या श्री नृसिंह सरस्वती महाराजांना एका लाकूड तोड्याची कुऱ्हाड कशी लागली आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज कसे प्रकट झाले हा विलक्षण प्रसंग आज आपण पाहणार आहोत. अनेक वर्षे लोटली. श्री नृसिंह सरस्वती महाराज कर्दळीवनात पद्मासन घालून समाधी लावून बसले होते. त्यांच्या भोवती काळानुरूप एक प्रचंड वारूळ निर्माण झाले होते. एके दिवशी एक लाकूड तोड्या लाकडे तोडण्यासाठी त्या अरण्यात आला. त्याला तिथे एक अवाढव्य वृक्ष दिसला. त्याने विचार केला की हा वृक्ष जर तोडला तर भरपूर लाकडे मिळतील आणि माझे. त्याच क्षणी वारुळातून एक रक्ताची चिळकांडी उडाली. लाकूड तोड्या प्रचंड घाबरला. त्याने हळुवारपणे वारुळावरची माती बाजूला केली आणि काय आश्चर्य, आत एक तेजपुंज ऋषी ध्यानस्थ बसलेले त्याला दिसले. साक्षात अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज त्या रूपात जगासमोर प्रकट झाले. साक्षात परमेश्वराचे दर्शन घडण्यासाठी आपल्या नशिबात प्रबळ योग असावा लागतो. त्या लाकूड तोड्याच्या नशिबात तो योग होता. म्हणूनच निमित्त कुऱ्हाडीचे झाले, पण त्याला साक्षात श्री दत्तात्रयांचे दर्शन घडले. स्वामी म्हणतात, जेव्हा तुमच्या जन्मांतरीची साधना फळाला येते तेव्हा भर अरण्यातही तुमच्या आयुष्याची भाग्य पहाट अचानक उगवते. लाकूड तोड्या हा स्वामी समर्थांना डोळे भरून पाहणारा पहिला भाग्यवान ठरला. मित्रांनो, रोज असेच स्वामींचे नित्य दर्शन आणि प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून उद्याचा भाग तुम्हाला वेळेवर मिळेल. कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि भिवू नका. स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ.